आम्ही 5 गणपती बाप्पांचं दर्शन घेतले, पण तिकडे एवढी काही गर्दी भेटली नाही ॲज कम्पेअर टू इकडे. महागणपती 5 सेकंडचं दर्शन असतो, पण खूप छान वाटतं गणपती बाप्पाला बघितल्यानंतर. तिकडे सगळी ऊसाची शेती त्या साईडला, आणि हा यांचा असा घर आहे. आणि इथे शाळेच्या ट्रिप खूप जागेवर आलेल्या आहेत. तिकडे पण तुम्ही शाळेची पोरं बघू शकता. आणि आज ह्या साईडला इकडे गर्दी खूप जास्तच आहे, जसं रांजणगावला. आज सगळा चेंज झाला. पहिले इकडे ह्या साईडला चपला काढायचे आणि दर्शनाला तिकडनं जायचे. आता लाईन इकडनं लागली. अरे अरे आले अरे शॉर्टकट मारते. स्वरा तू ये, स्वरा तू ये इतना नाही, इतना ए नको बस. ते आपला डिस्काउंट वाला होतं बघ, ते रेस्टॉरंट मध्ये 25%. ह्यांना मला वाटतं हिला तर 70% भेटेल डिस्काउंट. कशा बारकी आहे ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मामा की जय. त्रिशा इकडे पार्क मध्ये जा नंतर. ते बघ मी पण जाईल. मस्त पार्क आहे. इकडे जिराफ आहे, मगर आहे, सगळं काय आहे. थोड्या थोड्या दाखवीन दर्शन झाल्यानंतर. किंवा तिकडे आहे मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. तर आता आम्ही थोड्या थोड्यात पोहोचू. म्हणजे आम्ही 5 गणपती बाप्पांचं दर्शन घेतले, पण तिकडे एवढी काही गर्दी भेटली नाही ॲज कम्पेअर टू इकडे. महागणपती रांजणगावच्या इथे थोडी जास्त गर्दी आहे, कारण की संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि आज रविवार आहे. सो त्या कारणामुळे गर्दी जास्त आहे. आणि आज तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये कॉलेजचे पोरांची पण खूप, म्हणजे लहान लहान पोरं, कॉलेजची बोलते, शाळेची पोरांची ट्रिप येत आहेत. आणि संडे असल्यामुळे आजूबाजूचे पण आई कॅमेरा दाम बोलते. आता ते केस सारखे करायला सांगते ना त्याला. आणि मी कंगवा आणला त्याच्यासाठी खास. सुजित काय बोलत. पहिले जेव्हा आलो होतो तेव्हा इथून आलो होतो. आता VIP दर्शन चालू झालं आहे. म्हणजे तिथनं पास काढायचा आणि तिथनं डायरेक्ट आतमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता की ती छान अशी नक्षी आहे लाकडामध्ये, आणि ते सगळीकडे अशी छान नक्षी काढलेली आहे. तुम्हाला दाखवतो आहे बघा. पूर्ण असा लाकडी काम आहे. लाकडाला छान अशी डिझाईन आहे. चला, तर दर्शन झालेलं आहे आमचं. आणि 5 सेकंडचं दर्शन असतो, पण खूप छान वाटतं गणपती बाप्पाला बघितल्यानंतर. कारण की आज गर्दी होती, तर धडाधड सगळ्यांना बाहेर काढत होते. पण बाप्पाला बघितला तर प्रसन्न वाटतो कधी पण. तेला सिद्धी टेकला. हां सिद्धी. इथे समोर तुम्ही बघू शकता मंदिराच्या पाठीमागेच शंकराची पिंडी आहे, आणि आजूबाजूला पाणी आहे. म्हणजे विहीर असेल तर ती पॅक केलेली आहे. तर बाप्पाचं दर्शन घेतल्या पाठीमागे शंकराचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. चला जायचं आता आपण गार्डन मध्ये. चला. अरे बस झाला, किती फोटो काढता. यांना पार्क मध्ये नाही, यांना फसवला. यांना फसवला. पार्क मध्ये नाहीत बोलते. पार्क बंद झाला. पार्क उघडायचो बघा.
फसवलाय ना. काय आम्हाला आता आणलं ते पण आम्ही फोर्स केला. माझ्या मम्मीने फोर्स केला म्हणून. या फिरता तिथं काय पण गार्डन मध्ये एवढा काय फिरण्यासारखं आहे ना, भेटतच नाहीये. कारण की एवढाच आहे. जिम आहे, ओपन जिम. तुम्हाला फिरायसारखं काय नाही, तुटला सगळा. हा इकडे आहे बघ, घसरगुंडी आहे बघ तुमची. छोटीशी आहे. हो आपटली लागते. गार्डन मध्ये तर आलोय पण लांबून सगळं काय दिसत होतं व्यवस्थित, पण आता आतमध्ये बघतोय तर एवढा काही नाहीये. इकडे फक्त हे आहेत प्राणी, ते पण त्याची तोडफोड झालेली आहे. आणि इकडे एक आहे बैलगाडी, बस एवढाच आहे. आणि ते खेळायला पण आहे, तिथं गर्दी आहे खूप. पण ते पण त्याची आपण अवस्था थोडी बिकटच आहे. सकाळी मस्त त्या ब्लॉगमध्ये वासरू आम्ही हे केला होता, असाच पांढरा वासरू होता. तिकडे होता, तिथं साप आला होता ना त्या साईडला. घटे दे, घटे खाते, घटे दाखव. हरभरे रे घटे, गरम गरम. तर हे बघा, तिकडे आहे सगळी ऊसाची शेती त्या साईडला. आणि हा यांचा असा घर आहे. आणि इथे ऊसाचा रसाचं दुकान आहे. तर आम्ही रस्त्याने जाताना खूप असे ऊसाची शेती बघतोय आणि असे सगळीकडे दुकान लागलेले. तर आता गाडी इथे थांबवली आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी. ताजा ताजा ऊसाचा रस. हे बघ, इथं त्यांचं शेत आहे, शेतातूनच डायरेक्ट काढून इकडे आणलाय. काय लावता? भुईमुग का? आणि तिकडे ते ऊस इथनाच काढून तिथं नेतात काय? काय काय पिकतं इकडं? ह्यांच्याशी बोलता बोलता एक समजला की हे आमच्या इथे रायगडमध्ये नागोठणा खोपोली पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ऊस प्रोव्हाइड करतात. बघितलं ना, दुनिया गोल आहे. तुम्हाला कुठं ना कुठं कनेक्शन तुमचं लागेलच. तर हे सगळं ऊस प्रोव्हाइड करतात आपल्या इकडे नागोठणा रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. पूर्ण रायगड जिल्ह्यात इकडनंच ऊस जातो. ते खूप मोठी शेती आहे यांची पूर्ण तिकडे आणि खूप काय पिकवतात. पुण्यात ना काय? हां हां अच्छा. पिऊन मोकळा. कसा होता? मग हे कोणी पियालाय? छान आहे. कसं आहे? तू पियालीस ना? काय राहिली स्वरा राहिली. चला आता चाललोय थेऊरला दर्शनाला. एवढ्या जणांनी ज्यूस प्यायला ते फक्त 200 रुपयेच घेतले. 200 रुपयामध्ये एवढ्या जणांनी ज्यूस प्यायला जवळजवळ 25 ग्लास. आमच्या सिद्धूला ऊसाचा रस नाही लागत. सिद्धू डायरेक्ट ऊस. दात मजबूत. तो आपली ऍड लावायला लागलेला.